नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 66 व 67 वाचून दाखवणार आहे. अध्याय 66 जनकाचे गर्भहरण. कौंडिन्य म्हणाले, एके दिवशी नारद मुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले. ते म्हणाले, देवा, मी एक पाहिलेले आश्चर्य सांगतो, ऐका. जनक हा मिथिल नगरीचा राजा होता. तो खूप पराक्रमी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो याचकांना हवे तेवढे दान देतो, परंतु त्याच्याजवळचे द्रव्य संपत नाही. याचे कारण समजून घेण्यासाठी मी खास त्यांच्याकडे गेलो. त्याला विचारले, जनका, तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार असं मला तरी वाटतं. तेव्हा तो गर्वातिशयाने म्हणाला, नारदा, मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे. ब्रह्मस्वरूप मीच असून जगाचा कर्ता, कारण, कर्म सर्व काही मीच आहे. त्यावर मी म्हणालो, ऐक जनका, ईश्वर या जगाचा कर्ता आहे. त्याशिवाय त्या त्रिभुवनामध्ये अन्य कुणीही श्रेष्ठ नाही. तुझा हा गर्व लवकरच उतरेल. असे जनकाला बोलून, हे गणेशा, मी लगेच तुझ्याकडे आलो आहे. आता या जनकाचे गर्भहरण कसे करायचे ते तू पहा. एवढे बोलून नारद विष्णुलोकी निघून गेले. मग गणेशाने अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा पाहण्यासाठी तो मिथिलेस आला. तेव्हा जनकास कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आला आहे अशी शंका आली. इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला, राजा, तुझ्या दानशूरपणाची कीर्ती ऐकून मी तुझ्याकडे पोटभर आणण्यासाठी आलो आहे. ते देशील तर तुला शतयज्ञ केल्याचे पुण्य लाभेल. राजाने त्या ब्राह्मणाला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले. 10,000 माणसाचा स्वयंपाक ब्राह्मणाने थोडाही विलंब न लावता संपवला. तेव्हा तेथील आचार्य म्हणाला, हे राजा, हा ब्राह्मण नव्हे, कोणीतरी राक्षस दिसतोय. नंतर आचार्याने जनक राजाच्या कोठीतली सगळ्या धान्याचा स्वयंपाक केला. तोही सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला. प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले तरी त्या ब्राह्मणाची भूक भागेना. हे बघून जनक राजाने मान खाली घातली. त्याचा गर्व कुठेच्या कुठे पळून गेला. शेवटी त्या नगरीत एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही. हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मण रूपात गेले. अध्याय 67 गणेशाची भूक लागली. अतिथीरूपी गणेश या उभयतांना म्हणाला, तुमचा राजा एवढा श्रीमंत, पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही. आता मला थोडे तरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्तीविना कोणी मला त्रिभुवन दिले तरी ते मला कमीच पडते. हे ऐकून ते उभयत म्हणाले, आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्वा आणल्या होत्या. त्यातील एक शिल्लक आहे. तीच आम्ही तुला भक्तिभावाने अर्पण करतो. तिचा स्वीकार करशील का? गणेशाने त्या दुर्वांकर मोठ्या आनंदाने खाल्ला. त्यांची भूक शांत झाली. तात्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. तो म्हणाला, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुम्ही हवा तो वर मागून घ्या. तेव्हा ते उभयते म्हणाले, गणेशा, आम्हाला जन्मजन्मी तुझे विस्मरण होऊ नये एवढाच वर दे. यावर तथास्तु म्हणून गणेश गुप्त झाला. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाले, असे हे दुर्वेचे महात्मा आहे. तुला जर बघायचे असेल तर इंद्राकडे एक दुर्वा घेऊन जा आणि त्याच्या वजना इतके सोने मागितले असे सांग. नमस्कार, रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.